हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती. तर आज आहे रविवार आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30. तर इथे मी आज रविवार असल्यामुळे दिवसभर किराणा वगैरे आणला. नंतर मग माती आणायला गेलो. 1-2 कुंड्या आणल्या. कुंड्या आधीच आणून ठेवलेल्या होत्या. फक्त गुलाबाची एक झाड आणलं आणि दुसरं कुबेर ते एक पौधा घेऊन आली. माती आणली. आणखीन गांडूळ खत आणलं. आता या 3 कुंड्यांमध्ये मी सर्व टाकून घेतली माती. त्याच्यामध्ये मी झाडं लावणार आहे आणि मुक्ताच्या शाळेतून असं आईच्या नावावर एक झाड लावा असं आलेलं होतं. तर ते सर्टिफिकेट म्हणजे फॉर्म भरून द्यायचा होता. म्हणून फोटोसुद्धा काढायचे होते झाडं लावताना. म्हणून मग ते आणलं. तर हे कुबेराचं झाड आहे. कुबेरच पौधा आहे. तर तो लावून घेतला. आधी तो लावला, मग गुलाबाचं लावलं आणि माझ्या दारामध्ये मनी प्लांट मी लावला होता. तो भरपूर वाढला होता, पण शेंड्याला म्हणजे असं पुढं वाढत गेला आणि मध्ये पानं त्याची गळून पूर्ण फक्त हे राहिली होती, वेल राहिली होती. त्याला एकही पान नव्हतं. मग मी काय केलं, पूर्ण ती काढून टाकलं आणि जेवढं पुढची वेल होती पानांची तेवढी कापून घेतली आणि ती त्या लाल कुंडीमध्ये मी लावणार आहे. तरी ती मुक्ता मध्ये येत होती आणि मग ते सर्व झाल्यानंतर मग फोटो काढले आणि मग तो फॉर्म भरला आणि मुक्ताच्या मॅडमला पाठवून दिला. कुंड्यांमध्ये माती कमी पडली. मग मी काय केलं, सध्या तात्पुरतं लावून घेतली सर्व झाडं आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सोमवारी त्यांना शाळेतून येताना परत माती आणायला सांगितली आणि मग ती माती परत मी कुंड्यांमध्ये टाकून पूर्ण कुंड्या फुल भरल्या आणि मग ही झाडं मस्त आता लावून वगैरे झाली. तर आता इथे आम्ही फोटो काढतोय. मध्ये कुंडी घेतली आणि दोघी साईडला बसलोय आणि त्यांना फोटो काढायला सांगितलं आहे. तर त्यांनी फोटो काढल्यानंतर मग झालं सर्व. तर असं होतं माझं आजचं रविवारचं. म्हणजे रविवार असल्यावर कामच असतात भरपूर. किराणा आणा, भाजीपाला आणला, माती जाऊन नर्सरीमधून आणली, कुंड्या आणल्या. तर तो जो कुबेर पौधा आणला होता तर त्यांना विचारलं कुठे लावायचा. तर ते बोलले तुम्ही तुळशीच्या बाजूला ठेवला तरी चालेल. 3 दिवस त्याला पाणी नाही घातलं म्हणजे कधी, तरी ते काही मरून जात नाही. ते चांगलं राहतं. 3-4 दिवसांनी पाणी घातलं तरी चालतं त्याला. त्याला काही रेग्युलर पाणी लागत नाही. तुळशीच्या बाजूला ठेवून द्या असं ते बोलले. तर मी ते तुळशीच्या बाजूलाच ठेवणार आहे. गुलाबाचं झाड नंतर ना गॅलरी माझी पूर्ण भरली. दाखवते मी तुम्हाला. आधी पण पूर्ण भरली होती, पण काय झालं 2 कुंड्यांमध्ये ना आपोआप औदुंबराचं झाड आलं होतं. पहिल्या कुंडीमध्ये आलं औदुंबराचं झाड. त्याच्यामध्ये मनी प्लांटच होता. मग ते मी ती कुंडीच नेली आणि महादेवाचं मंदिर आहे तिथं नेऊन ठेवली. नंतर दुसरी कुंडी घेतली. त्याच्यामध्ये माती टाकून परत दुसरं झाड लावलं मी. मनी प्लांट लावलं होतं. परत त्याच्यामध्ये औदुंबराचंच झाड आलं.
मग ते वर्षभर तरी होतं, आता भरपूर मोठं झालं आहे ते झाड. मग ती कुंडी मी वरती नेऊन ठेवली. ते बोलले मी नंतर जसा मला टाईम भेटेल तसं मी मंदिराजवळ जाईल आणि मग खड्डा खणून ते झाड मी जमिनीमध्ये लावून देईल. तर आता इथे मी झाडं लावून घेतलेली आहे. असं म्हणतात की ते औदुंबराचं झाड घरासमोर नसावं म्हणून मग ते काढून टाकलं. म्हणजे पहिलं आलं ती कुंडी मी नेऊन दुसऱ्या ठिकाणी मंदिरात नेऊन ठेवली. परत दुसरं आलं. मग ते वर्षभर तरी होतं, आता भरपूर मोठं झालं होतं ते. मग ते काढलं आणि त्याच्या जागी मी या नवीन कुंड्या ठेवल्या आणि आता झाडांना मी पाणी घातलेलं आहे, म्हणजे घालत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर तुम्हाला मी दाखवते, हे गुलाबाचं झाड आहे. त्याला आणलं तर एक गुलाबाचं फूल होतं आणि एक कळी होती. तर आता दोन्ही फुलं झालेली आहेत. आणि हे कुबेराचं पौधा, ही तुळशी माता आहे. त्याच्यानंतर मनी प्लांट आहे आणि त्याच्यानंतर अपराजिताचं झाड आहे, त्याला फुलं आलेली आहेत आणि ही मनी प्लांट आहे. तर तुम्ही बघू शकता, हे असं आहे माझे गार्डन.